नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या स्वच्छतेच्या वेळी असे कोणते दोष आहेत, वास्तुदोष निर्माण करणारे जे वस्तू आहेत 13 वस्तू त्या घराबाहेर काढा. चला तर पाहूया कोणत्या आहेत. वास्तुदोष निर्माण करणारे 13 वस्तू आहेत. आजच त्या घरच्या बाहेर काढून ठेवा, कारण नकारात्मक शक्ती संपवून टाका. घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं ही खूप गरजेचं आहे. अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात. घरात गरिबी आणू शकतात किंवा घरात सतत भांडणे, दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच ह्या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत. अशी कोणती वस्तू आहे, चला तर पाहूया. पहिली आहे तुटलेले भांडी. तुटलेली भांडी, तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी, दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो. पण असे कप घरामध्ये ठेवणे, असे तुटलेले वस्तू जे आहेत अतिशय चुकीचे आहे ठेवणे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात. अशी भांडी लगेच काढून टाका. असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो. घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो, अशी मान्यता आहे. जुन्या काळातील लोक असे बोलतात. दुसरी वस्तू आहे देवी देवतांचे जे वाहिलेले फूल, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेले काड्या तसेच घरामध्ये दिवसेदिवस राहतात. त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या कांड्या वेळोवेळी फेकून देत चला. व आपल्याला एक फार जुनी सवय असते की जुने कॅलेंडर, वर्ष संपले की जुने कॅलेंडर आपल्या घरातील भिंतीवरती लावतो. तर कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ शकतात. त्यामुळे घरच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण येतात. त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्याच्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. चौथी गोष्ट आहे की घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधली जाते बघा. ही लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ आपण ठेवतो. तर अशा वस्तू घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. लिंबू खराब झाल्यानंतर, मिरची सुकून गेल्यानंतर त्याचे परिणाम उलट होण्याचे जास्त शक्यता असते. कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते. ते योग्य वेळी तिचे विसर्जन करणे आवश्यक असते. अन्यथा फायद्याऐवजी तोटेच आपल्या जास्त येऊ शकतात. पाचवी गोष्ट आहे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवादेवतांचा फोटो नसावा. म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेक वेळा स्वयंपाकघरात आपण लसूण, कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते. त्यामुळे घरात देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते, देवी देवतांचा कोप होतो. तर कृपया घरामध्ये जर अशा वस्तू असतील तर लवकरात लवकर नवरात्रीचे साफसफाई वेळी काढण्यात यावे. सहावी गोष्ट आहे गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित घटना घडू शकतात. सौभाग्यांचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. नको तेवढा खर्च होतो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जाता नाही. सातवी गोष्ट आहे काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा जो चीक निघतो ना, त्या असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. त्यामुळं काळजी घेणं हे आपल्या सर्वांच्या गरज आहे. आठवी गोष्ट आहे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं, परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात.
त्यामुळे फुटलेली काच घरामध्ये ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते किंवा प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागते किंवा अडथळा निर्माण होतो. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका. असतील तर रद्दी आवश्यक त्यावेळी लवकर काढून टाकत जावा. ज्या वस्तू लागत नाही त्या आपण बरेच वर्ष वापरलेल्या असू शकतात, अशा घरात ठेवू नका. तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा. आणि जर धुळक्यात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी सामावलेली असते. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेले केस घरामध्ये 18 दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत. यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नसते. तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामनासुद्धा करावा लागतो. कारण तुटलेला कंगवा हा आपण कधीही तुटलेली वस्तू तुटलेला कंगवा हा आपण कधीही घरामध्ये वापरू नये. 9वी गोष्ट आहे, फाटलेले किंवा जुने जे कपडे झालेले असतात ते उगीचेच आपल्याला आवडतात म्हणून एका कपाटामध्ये कुठेतरी आपण जपून ठेवत असतो, कधी तर वापरता येतील असे. तर अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये कधीच ठेवू नयेत. असे कपडे घरच्या प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतात. कौटुंबिकमध्ये आपले वाद निर्माण होऊ शकतात. असे कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना दान देऊ शकता किंवा इतरांना ते कपडे देताना मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून वाळवून तुम्ही देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही नुकसान होणार नाही. आणि 10वी गोष्ट आहे, बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ. आपण उगाचच बंद पडलेले घड्याळ घरामध्ये कुठं ना कुठं ठेवतो. तर अशी वस्तू ठेवू नका. घरात पडून असेल तर ते चांगले चाललेले वेळ वाईटसुद्धा रूपांतर होते. अशा अनेक वस्तू असतात ती ताबडतोब दुरुस्त काढून टाकणं गरजेचं आहे. आणि जर दुरुस्त करणं शक्य नसेल तर घरामधले घड्याळ ते घरामध्ये बाहेर काढावेत, तसेच लगेच फेकून द्यावेत. काही वस्तू कोणाला भेट म्हणून देऊ नये. आणि घड्याळ हे कधीही कुठल्याही वस्तू घड्याळ म्हणून कोणालाही भेट देऊ नये. कारण ते दुसऱ्याला देत असतो त्याचाच अर्थ असा होतो भेट वस्तू मग घड्याळ कधीच कोणाला देऊ नये. आपली भेट दुसऱ्याला चांगली देण्याचं मन होतं. आणि 11वी गोष्ट आहे, पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीचा आहे. पाकिट फाटलेलं असेल तर खराब झालेलं असेल तर ताबडतोब बदलावे. कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते. आणि आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. उगाचे नको त्या चिठ्ठ्या किंवा जेवणाचे बिल, हॉटेलमधले बाहेरचे कसलेही कागदपत्रे आपण बिगर वापरता असतो ते ठेवू नये. पाकिटमध्ये ठेवत असल्यामुळे त्या पैसा टिकण्यामध्ये भरपूर अडथळा निर्माण होतो. रद्दी पाकिटामध्ये कधीच ठेवायचे नाही, लक्ष्मी नाराज होते. ह्यामुळे पाकिट नेहमीच पैशाशी संबंधित गोष्टी असाव्यात. ते ATM किंवा आपल्या ATM, क्रेडिट कार्ड, पैसे अशा वस्तू असावेत. आणि ते पण व्यवस्थित साफसुथरे पाकिट ठेवावे. पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशाने सदैव भरलेले असावे. 12वी गोष्ट आहे, पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाले असेल तर ते बदलावे. तिजोरीत पैसा, शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसा, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13वी गोष्ट अशी आहे, घरात कोळींची जाळी किंवा घरामध्ये जाळ्या असतात त्या स्वच्छता करणं भरपूर फार महत्त्वाचं आहे. अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये जाऊ शकतात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो. त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण जे होतो त्या घरामध्ये ते आपण ज्या वस्तू आहेत ते लवकरात लवकर काढणे आहे चांगलं असतं. घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका. घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो, तर प्रखर वास्तुदोष निर्माण करू सुद्धा शकतो. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा आपला चप्पल, बूट वगैरे ठेवण्याचे स्टँड ठेवू नये. नको त्या वस्तू प्रवेशद्वारापासून लांब ठेवा. मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे आणि स्वच्छ असावे. प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्याला घरात प्रवेश करते. त्यामुळे आणि 14वी गोष्ट आहे, एक शिळी किंवा भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रातभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो. असे म्हटले जाते की नंतर त्याचा कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोषसुद्धा लागू शकतो. त्यामुळे अशी जी गोष्ट असतात की आपण रात्रीचं जेवण वगैरे जर चांगलं नसेल तर आपण ते काय करतो की चला दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊया. ती वेळ ठीक आहे, तसं ते जेवण वगैरे आपण ठेवू शकतो, पण चपाती बनण्यासाठी कणकेचे पीठ ठेवू नका. आणि दुसरीकडे शिळी पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे सुद्धा आपण भरपूर कॅन्सर असा दुसरे कोणतेही असे आजार होऊ शकतात. 15वी गोष्ट आहे, घरात वाहते पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग,
रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. असे चित्र बघताच माणसाच्या मन उदास होतो आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते. सतत निगेटिव्ह वाटते. त्यामुळे असे चित्र उगाचेच आपल्या घरात एका प्रकारचा तणाव निर्माण करत असतात. त्यामुळे जर असेल तर त्या वस्तू लगेच काढून टाकायचं. आणि 16वी गोष्ट आहे, वापरत नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा. खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगाचेच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका. कारण ह्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगतीचे येणारे जे मार्ग असतात ते बंद होतात आणि आपण स्वतःच ह्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेतसुद्धा असतो अशा ज्या वस्तू ज्या असतात किंवा जे काही ते ठेवण्यामुळं. 17वी गोष्ट आहे, तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसेल तर ह्या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. जे पुस्तक खूप जुनी झालेले आहेत, खूप दिवस उघडूनसुद्धा बघितलेले नाहीत, अशा पुस्तकामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठलेली असते. अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या. जे तुम्हाला वर्षानुवर्षे लागतच नाहीत किंवा अशी पुस्तके तुम्ही उघडूनसुद्धा बघत नाही. जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळेच्या वेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावर धूळ झटकून किंवा साफ करून ठेवून द्या. त्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठवून राहणार नाही. यामुळे घरात सततचे वाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. आणि मित्रांनो, आता पुढची गोष्ट आहे 18वी. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे जे औषधे, रसायने वगैरे असते, मच्छरासाठी आपण वापरणारे जे कॉईल्स वगैरे असतात, या सर्व वस्तू घर किचनमध्ये किंवा चुकूनही ठेवू नये. नाही शक्यतो आणि ह्या सर्व वस्तू घरांच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोचणार नाही किंवा त्यांच्या अशा बंदिस्त ठिकाणी तिथे पोहोचू शकणार नाहीत लहान मुले. औषधापासून किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते आणि कधीही किचनमध्ये तर हे असे जे औषध वगैरे असतात मच्छर आपल्या घरामध्ये येऊ नये किंवा असे आजूबाजूचे किडे वगैरे असतात जे असतात आणि आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर असे जे औषध वगैरे गोळ्या औषधे जे असतात ते शक्यतो लहान मुलापासून लांब ठेवण्यात यावे. आणि जे वापरून आपण गोळ्या खाऊन झाल्यानंतर औषध घेतल्यानंतर मोकळ्या बाटल्या वगैरे असतात, ते ट्रिप्स असतात, ते जे लवकर संपल्यानंतर काढून टाकून स्वच्छ फक्त आपलं गरजेपुरतं जे गोळ्या औषधं असतात ते ठेवून व्यवस्थित कपाटामध्ये, ज्यांच्या लहान मुलांना हाताला येऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा त्यासाठी लवकरात लवकर जे वास्तू ज्या असतात ते आता तुम्हाला मी 13 वास्तू ज्या आहेत त्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी मी सांगितल्या होत्या, त्या पण तुम्हाला आवडतील नक्की. आणि त्या वस्तू आहेत ते लवकरात लवकर आपण स्वच्छतेच्या वेळी काढणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या तुम्हाला मी एक्स्ट्रा वस्तू जे आहेत निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणाऱ्या 13पेक्षा मी तुम्हाला कमीत कमी 18 पॉईंट असे सांगितले आहेत. आवडल्यास तुम्हाला माहिती चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील. माहिती आवडली तर धन्यवाद.